पुढे भुसावळमध्ये आपण जातोय। भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणामध्ये 65% जलसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये धरण 100% भरलं होतं, मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे धरणातील साठा हा 65%वर आलाय। दरम्यान धरण 100% भरलं नाही तर पाणी टंचाई होत नाही, पण सिंचनासाठी पाणी कपात करावी लागते अशी माहिती धरण अभियंत्यांनी दिली आहे। नेरी जामनेर नगरपालिका तसंच जळगाव महानगरपालिका वाघूर धरणावरती अवलंबून आहे। दरम्यान 65% पाणीसाठा असला तरी पुढील वर्षांपर्यंत पाणी पुरेल असं सुद्धा अभियंत्यांनी म्हटलेलं आहे। वाघूर धरणावरती 641 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे। जी आपली सरासरी आहे ती सरासरी जरी ओलांडलेली असली तरी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही। धरणामध्ये फक्त 65% एवढा पाणीसाठा आहे। अजून धरणामध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा 100% पाणीसाठा व्हायचा अजून बाकी आहे। मागील 3-4 वर्षाचा अनुभव जर लक्षात घेता वाघूर धरण हे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण 100% क्षमतेने भरते असा आमचा अनुभव आहे। पुढची बातमी येते अमरावतीमधून। अमरावतीमधील आदिवासी भाग असलेल्या मेळघाट आरोग्य आणि पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून आलंय, कारण दूषित पाण्यामुळे हतरू या गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे। यामधील 24 रुग्णांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यावेळेस खासदार बळवंत वानखेडे यांनी गावात जाऊन भेट दिली, तसंच अशुद्ध पाणी पुरवठा आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप वानखेडेंनी केला आहे। हतरू येथे जवळपास 100च्या वर रुग्ण निघालेले आहेत। काही रुग्ण तर मृत्यूच्या दाढेतून निघालेले आहेत। पण शासनाने कुठेतरी कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी देणं, त्याचबरोबर वीज आणि इतर मूलभूत गरजा पुरवणं गरजेचं आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रेकॉर्डवर असणाऱ्या अकीब गोल्डन कुरेशी या कुख्यात गुन्हेगारानं जेलमधून सुटताच शहरामध्ये जंगी रॅली काढली। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच जामीन मिळाल्यामुळे मोठ्या जल्लोषामध्ये रॅली काढत शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। दरम्यान आपल्या स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। यानंतर पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलाय। दरम्यान यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाईगिरी करणाऱ्यांविरोधात आता कडक कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे।